अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराज आपलं संरक्षण कधी करतील त्याच्यावर आज मी पूर्ण माहिती सांगणार आहे. चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा, म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे, गुरुचरित्राचे आणि नवनाथ पारायणाबद्दल माहिती भेटेल. श्री स्वामी समर्थ महाराजांवर आपली दृढ विश्वास आणि भक्ती पाहिजे. आता सगळेजण भक्ती करताय, सगळेजण म्हणतात आता मग आम्ही 3 अध्याय 11 माळी केले म्हणजे आम्ही झालो स्वामी भक्त. असं आहे का? म्हणजे तुम्ही 3 अध्याय 11 माळी केले आणि लोकांना शिव्या दिल्या, लोकांना नावं ठेवले, महाराज तुमचं संरक्षण करतील का? नाही करणार. तुम्ही 3 अध्याय 11 माळी केले म्हणजे तुमचं सगळं संपलं. म्हणजे तुम्ही 3 अध्याय 11 माळी केले आणि तुम्ही काहीही करू शकता दिवसभरात, महाराज संरक्षण करतील का? नाही करणार. महाराजांना तुम्ही फक्त 3 अध्याय 11 माळी करताय म्हणजे तुम्ही सेवेकरी झालात आणि म्हणजे तुम्ही सगळं काही कमवलं तुम्ही, असं आहे का? महाराज कोणाचे ताबेदार आहे का? नाही. महाराज अखंड ब्रह्मांडाचे नायक, चालक, पालक आहे, परब्रह्म भगवान आहे. त्यांना ताब्यात कोणीच घेऊ शकत नाही. असे राजे खूप जण आले. महाराजांची इच्छा असली तर महाराज तुमच्या जवळ तुम्ही सेवा करू शकता. महाराजांची इच्छा असली तर तुम्ही सेवा करू शकता, अन्यथा करू शकत नाही. महाराज संरक्षण कधी करतील? मग महाराज संरक्षण जेव्हा करतील, तुमचं मन शुद्ध पाहिजे, दुसऱ्यांबद्दल तुमचे चांगले भावना पाहिजे आणि मनामध्ये दुसऱ्यांबद्दल वाईट विचार नाही पाहिजे. तुम्ही खूप जपमाळ करताय, खूप स्वामीचरित्र वाचताय, खूप गुरुचरित्र पारायण करता आणि दुसऱ्याला नावं ठेवताय, दुसऱ्यांची जर सेवा वाढली तर तुम्हाला कसं तरी होतं, मळमळतं, त्रास होतो तुम्हाला दुसऱ्यांचं चांगलं झाल्यावर. अशा वेळेस महाराज संरक्षण करत नाही करणार. तुम्हाला दुसऱ्यांचं दुःख आलं, दुसऱ्यांना त्रास झाला, दुसऱ्याने गाडी घेतली तुम्हाला त्रास होतो, दुसऱ्यांनी बंगला घेतला तुम्हाला त्रास होतो, अशा वेळेस महाराज संरक्षण नाही करत. तुमचं मन प्रामाणिक पाहिजे आणि फक्त 3 अध्याय 11 माळी केले म्हणजे आम्ही आहोत स्वामी भक्त, मिरवू नये लोकात, आपण फक्त महाराजांचे भक्त आहे असं मिरवायची गरज नाही. आपण केलेली सेवा ही फक्त आपल्याला माहिती पाहिजे, आपल्याला आणि महाराजांना माहिती आहेच. डाव्याचं उजव्याला कळलं नाही पाहिजे किंवा उजव्याचं डाव्याला नाही कळलं पाहिजे. आपण सामान्य म्हणून जगलं पाहिजे आणि महाराजांचं पूर्ण लक्ष असतं. तुम्ही महाराजांच्या मंदिरामध्ये, मठामध्ये, केंद्रामध्ये तुम्ही जर गेला, तुम्ही महाराजांच्या समोर कसे वागता आणि मंदिराच्या बाहेर आल्यावर, मठाच्या बाहेर आल्यावर, केंद्राच्या बाहेर आल्यावर तुम्ही लोकांशी कसे वागता, त्याच्यावरच सगळा डिपेंड आहे. सगळ्या गोष्टी महाराजांचं लक्ष असतं. काही जण फक्त टीव्ही लावता आणि त्यांचे कार्यक्रम चालू असतात, दुसऱ्यांना नावं ठेवणं, दुसऱ्यांना द्वेष देणं. अशा वेळेस महाराज संरक्षण करत नाही. 3 अध्याय आणि खूप जण असे आहे, मला खूप जण मेसेज करतात, दादा 3 अध्याय 11 माळी नाही केली तर मग महाराज रागवतील का? मग 3 अध्याय 11 माळी झालेच पाहिजे का? 3 अध्याय 11 माळी मग करायलाच पाहिजे का? हे बघा, कधीही लक्षात ठेवा, आपण रोज सगळ्यात पहिले रोज आपण आंघोळ करतो, हे आपल्याला करावंच लागते. काही जण नाही करत, ते त्यांचा प्रॉब्लेम आहे, पण करतो आपण. हे लहानपणापासून काय शिकवलं आपल्याला? स्वच्छ राहायचं, सगळं टॉपटिप राहायचं. आंघोळ आपला रोजचा भाग झाला. आंघोळ करतो, रोज आपण जेवण करतो, रोज नाश्ता करतो, रोज चहा करतो, हे आपलं झालं डेली रुटीन. तसंच आपली जी सेवा असेल हे आपलं डेली रुटीन आहे. हे रोज आपल्याला करायचंच आहे. एक दिवस आपण म्हणणार का मग जेवण नाही करायचं असं म्हणणार का? नाही. जे डेली रुटीन आहे ते तुम्हाला करायचंच आहे, त्याला कोणी अडू शकत नाही. म्हणून सेवा आहे ती सेवा दाखवण्यापुरती करू नका. कोणासमोर जप करू नका. मी खूप वेळा सांगितलं, कोणी बसलेलं आहे, तुम्ही जप करताय, करू नका जप. त्यांच्याशी गप्पा मारा. टीव्ही बघत असेल जप करू नका, त्यांचे टीव्ही बघून घ्या एकदाच. मोबाईल बघत असेल जप करू नका, मोबाईल बघून घ्या. मी का बरं बोलतोय असं?
खूप जणांचे मेसेज आले, त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगतोय की सेवा करताना फक्त सेवेवर लक्ष द्यायचं, दुसरं काही नाही. जेव्हा आपण पैसे मोजतो बघा, तुम्हाला जर पैसे दिले मोजायला तर तुम्ही फक्त पैसेच मोजणार, दुसरीकडे लक्ष जाणार नाही. तसंच कोणतंही काम करताना त्या कामाकडेच लक्ष द्यायचं, दुसरीकडे लक्ष द्यायचं नाही. म्हणून तुम्ही आता जर जप करत असाल, काही करत असाल, कोणी समोर बसलेलं असेल तर बोलत असेल तर बोलून घ्या, जप करू नका. एक वेळ ठरवून घ्यायची, जप करायची आहे ती एक वेळ ठरवून घ्या. आपलं आसन आपलं पाहिजे, जपमाळ आपली पाहिजे, आपली जागा एक पाहिजे, अंघोळ झाली, सगळ्या गोष्टी झाल्या, कपडे घातले, देवाचं दर्शन केलं, जपमाळ घ्यायची आपली, आपल्या गुरूंचा जप करायचा, गुरुमंत्र घेतला असेल तर गुरुमंत्राचा जप करायचा, आणि आपलं आसन आपली जपमाळ घेऊन आपण जप करायचं. मग 3 अध्याय 11 मध्ये झालेच पाहिजे का? झालेच पाहिजे, पण असं बंधन नाही. दडपण घेऊन करू नका. खूप जण आहे दडपण घेतात की दादा मग आम्हाला सकाळी ड्युटीला जायचं असतं, आम्हाला जॉबला जायचं असतं, मग आमचे 3 अध्याय 11 मध्ये होईल का? तुम्ही दिवसभरात जेवढं नामस्मरण करता येईल तेवढं नामस्मरण करा, त्याला बंधन नाही. नामस्मरण तुमचं जेवढं वाढेल तेवढे महाराजांचं संरक्षण तुमच्या अवतीभवती होत असतं. लक्षात घ्या मी एक शब्द काय सांगतोय. तुमचं जेवढं नामस्मरण वाढेल तेवढं संरक्षण महाराजांचं तुमच्या आजूबाजू असतं. तुमचं वाईट करायचं जरी तुम्ही ठरवलं कोणी वाईट करायचं, कालचीच गोष्ट, आम्ही भाजी हे घ्यायला आम्ही इथं गेलो होतो आणि माझा जो मुलगा आहे तो बाजूला उभा होता, मी पण तिथं उभा होता आम्ही नॉर्मली. तिकडून मी उभा असताना माझा मुलगा समोर उभा होता, मी उभा होतो असं साईडला, माझं लक्ष नव्हतं, मी भाजी आहे ते घेत होतो. जोरात म्हैस जे असते, म्हैस असेल गाय असेल, ती जोरात आली, माझ्या जवळ आली डायरेक्ट, म्हणजे मला टेकणार आणि मला टच करून पुढे जाणार. पण तितक्यात काय माहिती कसं असतं, मी तिथे उभा होतो, म्हैस आली, ते जोरात 2-4 आल्या, कोणतरी तिथून हाकललं आणि ते जोरात आला, एका बाईला धक्का मारला, ती बाई पडली. माझ्या जवळ आल्यानंतर मी लगेच बघितलं, मग बघितल्यानंतर माझ्या हाताजवळ ती म्हैस आली आणि आल्यानंतर मी नुसतं फक्त असं केलं, ती म्हैस बाजूला गेली. मी जर केलं नसतं तर माझ्या अंगावून गेली असती, मला धक्का मारला असता, लागला असतं. ह्या गोष्टी असतात. कधीही आपण सेवा करतो ना, त्याचं कुठं ना कुठं तुमचं प्लस मायनस होत असतं. माझ्या अंगाला काही त्रास नाही आला, पण दुसरी तरी होती, त्यांना लागलं, पडल्या त्या डायरेक्ट, कारण की इतक्या खूप जोरात आल्या. असं असतं कधीही संरक्षण. आणि दुसरे 1-2 जण होते, त्यांनी पण त्यांना हाकललं. हे असतं. कसं असतं, महाराज संरक्षण करत असतात, 100% महाराज संरक्षण करत असतात, पण तुमचं मन निर्मळ पाहिजे, दुसऱ्यांबद्दल चांगली भावना पाहिजे, ही गोष्ट लक्षात ठेवा. दुसऱ्यांची प्रगती होते, चांगलं म्हणायचं, प्रगती होऊ द्यायची. आणि कसं असतं की आपण ह्या धगधगी जीवनामध्ये जास्त ताण घ्यायचा नाही. सेवा झाली चांगली आहे, नाही झाली तरी चांगले, मनाला ताण घ्यायचा नाही. काही जणांना 20-25 वर्षामध्ये अटॅक येतो आणि मरून जातात. ते ताण घेऊ नका. प्रपंच करून परमार्थ करायचा. महाराजांनी काय सांगितलं, प्रपंच करावा नेटका, मग परमार्थ करायचा. महाराजांनी सांगितलं का सगळं सोडा, माझ्या येऊन इथून बसा, 2-2 घंटे जप करा, नाही सांगितलं. पहिले आपले कर्म करा. 2 घंटे मंदिरामध्ये बसून, 2 घंटे बसून फक्त माणूस 5 मिनिटं जप करतो आणि टिंगळ्या करत बसतो इतक्या वेळ. तसं सांगितलं नाही महाराजांनी. महाराजांनी सांगितलं की तुम्ही 5 मिनिटं तरी जप करा. दिवसभरात 24 तासामधून एक 10 मिनिटं तरी आठवण काढा महाराजांची. आठवण कशी काढायची? काही मागण्यासाठी नाही. महाराज काय करत असेल, महाराजांचं जेवण झालं का, महाराजांशी बोला, महाराज काय करत असेल, महाराजांची अशाच आठवण येऊ द्या. डोळे बंद करायचे, महाराजांचा चेहरा समोर आणायचा. तुम्ही जेवढं महाराजांशी कनेक्ट व्हाल तेवढे महाराज तुमच्या सोबत बोलत असतात, सांगत असतात महाराज. मी ते तसंच करतो. त्या दिवशी पण म्हैस आली किंवा हे आलं, मला धक्का लागला नाही, पण बाजूची ताई होती त्यांनी पडल्या त्या खाली. असं असतं. महाराज संरक्षण करतात. फक्त आपला विश्वास आणि श्रद्धा ही पाहिजे. आम्ही आहोत स्वामी भक्त, मिरवू नाही लागत, काही गरज नाही कुठं मिरवायची. आपण काहीच नाही, आपण शून्य आहोत. करता आणि करविता तूच एक स्वामीनाथा, माझ्या आई ठाई वार्ता मी पणाचे. आपण कोण नाही, आपण शून्य आहोत, महाराज करून घेत असतात. ही गोष्ट लक्षात ठेवा, महाराज करून घेत असतात.
म्हणून सेवा तुमची जेवढी होईल तेवढी करायची मनापासून, जास्त ताण घ्यायचा नाही. दुसऱ्यांची एवढी सेवा झाली तर मग आपली एवढी व्हायला पाहिजे असं काही नाहीये. आपलं विनाकारण बोलणं, विनाकारण मोबाईल वापरणं, विनाकारण टीव्ही बघणं, विनाकारण या गोष्टी करणं ना त्या कमी करायच्या. सेवेमध्ये लक्ष द्या. दुर्गा सप्तशती जास्त वाचा. महाराजांची नामस्मरण जास्त करा. महाराजांचं श्री स्वामी समर्थ लिहा. कारण की तुम्ही दिवसभरात जेवढं नामस्मरण करणार तेवढं संरक्षण आपल्या आजूबाजू असतं. आपल्याला आता खूप जणांचे ऍक्सिडेंट होऊ लागले बघा, तुम्ही बघत असाल ऍक्सिडेंट खूप होत आहे. खूप जण ऑन द स्पॉट जात आहे. म्हणून कधी कोणाचा भरोसा नाहीये. कोण कधी कोणाचा मृत्यू येईल हे कोणीच सांगू शकत नाही. हे सगळं प्रापंचिक आहे, परमनंट नाहीये आणि आपण परमनंट साठी आलेलो नाहीये. आपण कधी न कधी जाणार आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. म्हणून महाराजांचं संरक्षण तुम्हाला जर पाहिजे असेल तर आपलं मन चांगलं पाहिजे. नामस्मरण जास्त करा. महाराज मदत करत असतात 100%. महाराजांचं लक्ष असतं की आपला भक्त कुठे आहे, संकटात आहे. तुम्ही म्हणणार मग महाराजांचे खूप भक्त आहेत, महाराजांचं लक्ष कसं काय असतं? तुम्हाला एक अनुभव सांगतो गाणगापूरचा. गाणगापूरमध्ये दिवाळीचा सण होता, तर खूप जण म्हटले महाराज आमच्या घरी या, आमच्या घरी या. महाराज प्रत्येकाच्या घरी गेले आणि प्रत्येक जण म्हटले महाराज आमच्या घरी आले होते, पण महाराज तिथेच बसलेले होते. आपल्या प्रत्येकांच्या घरी महाराजांचा फोटो असतो, त्याच्यामध्ये महाराज असता. महाराजांना दर्शन करून जायचं, नमस्कार करून जायचं. आल्यावर नमस्कार करायचा, जायच्याच नमस्कार करायचा. कारण की ऍक्सिडेंट हे खूप होत आहे आता सध्या. 1 जुलै ऑगस्ट पर्यंत ऍक्सिडेंट जास्त होतील, होणार आहे तसे. म्हणून सगळ्यांना कळकळीची विनंती आहे, नामस्मरण कंटिन्यू ठेवा आणि मन आपलं स्वच्छ ठेवा. मनामध्ये किंतु परंतु आणायचं नाही. झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो. श्री स्वामी समर्थ.